बहुजन विकास आघाडीचा उमेदवार राजेश पाटील हे नक्की निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे आणि निवडून आल्यानंतर हा जो पालघर लोकसभा मतदारसंघ जो आहे ह्याची बरीचशी कामं गेल्या 10 वर्षांमध्ये खासदार निष्क्रिय असल्यामुळे न झालेली कामं आहेत ती करण्यासाठी आमचा मनोदय असेल। त्यातलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे नायगाव ते डहाणू रोडपर्यंतची रेल्वे जी आहे सबअर्बन जी आहे म्हणजे मुंबई सबअर्बन ही 1925ला झाली, ती विरारपर्यंत होती। आप्पांनी सुरेश कलमाडी मिनिस्टर झाल्यानंतर सबअर्बन वाढवावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला, तो डहाणूपर्यंत गेली। पण ही सबअर्बन जी आहे ही बोर्डीपर्यंत गेली तर डहाणूची लोकल जी बोर्डीपर्यंत जाईल हे महत्त्वाचं काम करायचं आहे। याबरोबरच रेल्वेच्या ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी बोरिवली ते विरार 6 लेन आणि विरार ते डहाणू 4 लेन जे काम जे आहे हे फास्ट गतीने होण्यासाठी म्हणून आल्यानंतर आपला उमेदवार नक्की काम करेल। त्याबरोबरच 6 लेनचं काम जेव्हा विरार बंद होईल त्याच वेळेला नालासोपारा टर्मिनल बनण्याचा आमचा उपक्रम असेल, कारण विरारून जे ट्रेन जातात नालासोपाराला सर्वात जास्त गर्दी असेल, सर्वात जास्त प्रवासी, तर त्यासाठी नालासोपारावरून ट्रेन सुटावे ह्यासाठी आमचा आग्रह असेल आणि ते नक्की काम होईल। याबरोबरच वसई तालुक्यातील जी स्टेशनं जी आहेत नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि नारिंगी, वैतरणा या प्रत्येक 2 स्टेशनामध्ये एक नवीन स्टेशन बनावं अशी आमची मागणी पहिल्यापासूनची आहे। नालासोपारा वसईमध्ये असेल, वसई नायगावमध्ये, विरार नालासोपारा आणि विरार वैतरणाच्या मध्ये एक स्टेशन असायला पाहिजे, कारण या 2 स्टेशनाचं अंतर हे 5-5.5 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्याने स्टेशनवर प्रचंड गर्दी असते। स्टेशनवर प्रवासी बाहेर निघण्यासाठी आणण्यासाठी प्रमाण जे आहे ते प्रमाण खूप व्यस्त झालेलं आहे आणि त्यामुळे मध्ये नवीन स्टेशन करणं हे भाग आहे आणि ते स्टेशन आम्ही करून घेणार आहोत। त्याबरोबरच वसई तालुक्यातल्या नायगाव आणि वसईच्या मागे जी शासकीय जमीन जी आहे दिवा लाईन आणि त्याच्या आजूबाजूला त्या जमिनी रेल्वेला ॲक्वायर करून तिथे मोठं टर्मिनल बनवणं आणि दिवा लाईननी साऊथला त्याचप्रमाणे कलकत्तापर्यंतच्या ट्रेन आरामात सोडता येतील। त्याबरोबरच पश्चिम रेल्वेला गुजरात, राजस्थान, MP, UP, दिल्ली, काश्मीरपर्यंतच्या ट्रेन वाढवता येईल। त्यामुळे हे टर्मिनल होणं ही आमची महत्त्वाची मागणी असेल। यानंतरची रेल्वेची जी मागणी आहे ती बोर्डीपर्यंत सबअर्बन झालं पाहिजे, बोईसरपासून टर्मिनल झालं पाहिजे, विरारच्या पुढे लोकल ट्रेन वाढल्या पाहिजेत, विरारपर्यंत आलेले AC ट्रेन ह्याही पुढे गेल्या पाहिजेत। ह्याबरोबरच महिलांसाठीच्या स्पेशल ट्रेन ज्या आहेत ह्या वाढल्या पाहिजेत। अशा प्रकारच्या विविध रेल्वेकडून होणारी कामं आम्ही करून घेणार आहोत। याबरोबरच प्रत्येक स्टेशन हे सुशोभीकरण झालं पाहिजे। रेल्वेच्या जिकडे शक्य आहे तिथे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जर का पार्किंग होत असेल, जसं खारघरला झालेलं आहे तशा प्रकारचं जर पार्किंग वर करता आलं प्लॅटफॉर्मच्या वर तर तेही करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून पार्किंगची समस्या जी रेल्वे स्टेशनच्या बाजूची नक्की सुटू शकेल।